जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, आपल्या तोंड घसी पडलेली एक मन आहे. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. अगदी त्याच प्रमाणामध्ये आणि तंतोतंत लागू होणारी मन आज आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. तुम्ही म्हणाल, महाराष्ट्र राज्याचा आणि या म्हणीचा विशेष संबंध काय? तर ऐका. जे महाराष्ट्रामध्ये खरात नावाचं वादळ घोंगावते, त्याचे काळे कारनामे दिवसागणिक पुढे येत आहेत. तसेच त्याला सपोर्ट करणारी, त्याच्याकडे जाणारी भक्त मंडळी ही साधीसुधी नसून VIP आणि प्रतिष्ठित आहेत. आणि हे प्रकरण तसं गेले 4-5 वर्षापासून चालू आहे. पण या प्रकरणाला आत्ताच वाचा का फुटली, याचा जर मागोवा घेतला तर काल मीडियावर एक मुलाखत प्रसिद्ध झाली 0 आवरमध्ये. ज्या अँकर सरिता कौशिक आहेत, त्यांनी तेथील पोलीस अधिकारी संदीप कर्णिक यांची मुलाखत घेतली. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी इत्थंभूत प्रश्न विचारले. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की ही योजना बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि याची माहिती किती लोकांना यापूर्वी दिली होती, हे ऑपरेशन कसं करायचं, कसं ठरवलं होतं, ही माहिती देताना त्यांनी सांगितलं की पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते आणि मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस, जे की आताचे गृहमंत्रीसुद्धा आहेत, आणि आमच्या नाशिक पोलीसमधील 3 लोक, या केवळ 5 लोकांनाच याची माहिती होती. कारण आरोपी एवढा चतुर होता आणि एवढा पुढे पोहोचलेला होता की त्याला थोडी जरी कुणकुण याची लागली असती तर हा आरोपी कदाचित फरार झाला असता. त्याचं लोकेशन ट्रॅक करून त्यांना पकडेपर्यंत खात्री नव्हती की आरोपी सापडेल किंवा नाही. आणि त्यावेळी याच मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी असे आदेश दिले होते की कुणाचीही गय करू नका, या प्रकरणात जे जे असतील त्यांना उचला आणि त्यांच्यावर कार्यवाही करा. तेव्हा पोलीस खात्याचा कॉन्फिडन्स वाढला व त्यांनी ते ऑपरेशन अवघ्या 15 मिनिटात सक्सेस केलं. चोर आले म्हणून त्या ठिकाणी घुसले आणि त्याला राहत्या घरी रात्री 11-11:30च्या पिरियडला उचललं. आता तुम्ही म्हणा ही झाली स्टोरी, पण नेमकं काय? आले देवाच्या मनात येथे कोणाचे चालेना. कारण ही तयारी देवाजीची 2029ची चालू आहे. जर एवढी कुणकुण एवढं 4-5 वर्षापासून चालू आहे, खुद्द मुख्यमंत्र्याला याबाबतची माहिती किंवा व्हिडिओ 6 महिन्यापूर्वी, 5 महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी किंवा 4 महिन्यापूर्वी, अंदाजे जे असेल ते त्यांच्याकडे पोहोचले, तरी एवढा वेळ का? निवडणुका होऊन जाऊ द्यायच्या होत्या, काही गोष्टी मागं पडू द्यायच्या होत्या, की आणखी कुठल्या गोष्टीवरून लक्ष विचलित करायचं होतं? याचा सगळ्याचा जर मागोवा घेतला तर लक्षात येते की 2022मध्ये शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंना पांगळं केलं. 2023मध्ये राष्ट्रवादी फोडून शरद पवारांना पांगळं केलं. आता अजित पवारांचा घातपात करून आणला आहे, घडवून आणला आहे की अपघात झाला आहे याची शासकता आहे. अशा वेळी अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही राजीनामा घेतला आणि प्रदेशाध्यक्ष म्हणूनही राजीनामा रात्री झालेला आहे.
आता त्यानंतर त्यातले दिग्गज नेते तटकरे असतील किंवा आणखीन काय, याची साखळी लागणार आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केसरकरांचं नाव अग्रेसर क्रमानं पुढे येते. तीही विकेट फडणवीस घेणार आहेत. तसेच पाणी वाटपावरून जे 40-50 किलोमीटरची पाईपलाईन आणि जे पाणी दिले त्याचे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोचत आहेत. म्हणजेच देवाभाऊला एका दगडात असंख्य पक्षी मारायचे आणि सगळे पक्ष हे खिळखिळे करून त्यांच्यावर आरोपांची बरसात करायला 2029ला रान मोकळं करायचं हेच देवाजींचं स्वप्न आहे. हा भोंदू बाबा जर 4-5 वर्षापासून हा कारस्थान करतोय, तुमच्याकडे जर याची इनपुट अगोदरच उपलब्ध आहेत, तर आत्तापर्यंत नाशिकचं पोलीस खातं झोपी गेलं की गृहमंत्री कुठं विदेश दौऱ्यावर होते 4-5 वर्ष, याचाही सोक्षमोक्ष लागला पाहिजे. आणि त्यात त्यांनी विधानसभेत एक स्पष्टीकरण दिलं की फोटो कोणाचेही कोणासोबत असू शकतात, पण त्यांच्या CDRमध्ये, त्यांच्या काही व्हॉट्सअप चॅटमध्ये, ईमेलमध्ये जर काही सापडलं तर त्या प्रत्येकाची चौकशी होणार आणि प्रत्येकावर कार्यवाही होणार. तेव्हा यांच्याही पक्षात असणारे विखे पाटील तिथे गेले होते. तेव्हा विखे पाटीलही जर डोईजड होत असतील, ज्याप्रमाणे विनोद तावडेंना लांब केलं, गोपीनाथ मुंडेंना संपवलं, एकनाथ खडसेला बाजूला केलं, त्याचप्रमाणे विखे पाटीलसुद्धा डोईजड होत आहेत, त्यांचीही विकेट घेतली जाईल. स्वपक्षातील काही डोईजड आणि सहकारी पक्षातील, मग शिंदे गट असेल त्याच्यातले 4-5 संपवायचे, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल याच्यातले काही संपवायचे आणि उरलं सुरलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याही पक्षाला चटका द्यायचा. राष्ट्रवादी शरद पवार गटातून सुद्धा जयंत पाटलाचं नाव समोर येते. त्यावेळी ऑपरेशन खरात नाही तर हे ऑपरेशन 2029 आहे. 2029मध्ये कुठंही यांच्याकडे सक्षम नेतृत्व न राहिलं पाहिजे, यांची बोलती बंद झाली पाहिजे, या उद्देशानं यांनीही चालवलेलं ऑपरेशन आहे. म्हणूनच मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. अरे या मुख्यमंत्र्यांनी, संतोष देशमुखांचा निर्घण खून झाला, अजून त्या आरोपींना कुठलीच शिक्षा झालेली नाही. अजित पवारांचा अपघात की घात यावर अजून कुठलीही चौकशी नाही आणि ज्याची एक साधी फिर्याद पोलीस स्टेशनला येते आणि त्याचा एवढा बळेजाव करून त्याची एवढी सूत्रं फिरतात, तेव्हा किती कपट नीतीचं, किती नीच राजकारण देवेंद्र फडणवीस करतात हे यावरून सिद्ध होते. आपण अशोक खरातच्या त्या घटनेचं समर्थन करत नाही आहेत, पण उद्या गृहमंत्रालय यांच्याकडे आहे, पोलीस खातं यांच्या अधीन आहे. जरी यांच्या काही जवळच्यांची नावं आली किंवा त्यांचं CDRमध्ये आले किंवा त्यांचे चॅट्स आले तरी हे दाबू शकतात आणि विरोधातली थोडी जरी नखी हाताला लागली तर त्याला कायमचं संपवू शकतात. ही देवाभाऊंची नीती आहे. म्हणूनच म्हणतोय, आले देवाच्या मना तेथे कोणाचे काही चालेना. हा अशोक खरात नाममात्र आहे, पण याच्या आडून जे अगोदर 1.5 कोटीचा फंड देऊन याला प्रकाश झोतात आणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, आणि तिथूनच सुरुवात झाली या काळ्या कारनाम्याची. आणि आता एकेकाची विकेट जाऊन एकेकाचं आयुष्य संपवण्याचं काम आणि सगळे पक्ष नामशेष करण्याचं काम आपले लाडके मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं, कमेंटद्वारे व्यक्त